नमस्कार. आजच्या या सुंदर सकाळी आम्ही दोघंही आलोय राष्ट्रपती भवनला. तर आज आमची ही व्हिजिट होती सकाळी सकाळी राष्ट्रपती भवनला. आत्ताचे सकाळचे 9:30 वाजले. मी माझ्या पाठीमागे पाहू शकता जयपूर स्तंभ. तर हा जयपूर स्तंभ ज्यावेळेस राष्ट्रपती भवनचं कन्स्ट्रक्शन चालू होतं त्यावेळेस जयपूरचे जे महाराजा होते त्यांनी जे इथले व्हाईसरॉय होते त्यांना गिफ्ट केलेला होता. तर इथं फोरकोर्ट एरियामध्ये हा खूप मोठा जयपूर स्तंभ तुम्हाला दिसेल आणि त्याच्यावरती तो स्टार पण दिसेल. हा पूर्ण जयपूर स्तंभ जयपूरच्या महाराजांनी राष्ट्रपती भवनला किंवा त्यावेळेचे जे व्हाईसरॉय होते त्यांना गिफ्ट केलेला होता. चला आता आतमध्ये जाऊ. आतमध्ये कोणत्याही प्रकारचा कॅमेरा किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू अलाउड नाहीये, तरी पण आम्ही तुम्हाला जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करू. आम्ही चाललो राष्ट्रपती भवन बघण्यासाठी. मी तर खूप एक्सायटेड आहे, कारण पहिल्यांदाच असं काहीतरी युनिक एक्सप्लोर करत आहे. चला तर मग आमच्यासोबत. जर तुम्ही राष्ट्रपती भवनच्या ऑफिशियल वेबसाईटवरून बुकिंग करून तुमची व्हिजिट जर कन्फर्म केली असेल तरच तुम्हाला या ठिकाणी अलाउड केले जाईल. आणि तुमच्याकडे जर ओरिजिनल ID प्रूफ आणि तिकीट असतील तरच तुम्हाला गेटमधून एंट्री करून दिली जाईल. या ठिकाणी येण्या अगोदर तुमची व्हिजिट कोणत्या स्लॉटमध्ये कन्फर्म झाली आहे त्या वेळेच्या अगोदरच या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करा. तर आपण राष्ट्रपती भवनच्या आतमध्ये म्हणजे फोरकोर्ट एरियामध्ये आलेलो आहे. यानंतर इथे परत एंट्री होते आतमध्ये जाण्यासाठी. आणि आतमध्ये जर तुम्ही बुकिंग केलेलं असेल राष्ट्रपती भवनच्या वेबसाईट वरती, जी की लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल, तर तुम्ही आतमध्ये जाऊन व्हिजिट करू शकता. ठीक आहे. तर इथे आपले जे भारताचे महामहिम राष्ट्रपती आहेत यांचं अधिकृत निवासस्थान आहे. आणि हे जे निवासस्थान आहे तर जगातल्या सगळ्यात मोठ्या जे काही निवासस्थान आहेत त्यातलं पहिलं निवासस्थान हे राष्ट्रपतींचं, भारताच्या राष्ट्रपतींचं आहे. ही आहे राष्ट्रपती भवनची भव्य अशी इमारत. आता मी आहे राष्ट्रपती भवनच्या फोरकोर्ट एरियामध्ये. तुम्ही इथं पाहू शकता की राष्ट्रपती भवनचं जे मेन गेट आहे ते तुम्ही पाहू शकता. इथून महामहिम राष्ट्रपती आतमध्ये जातात आणि फक्त त्यांनाच इथून आतमध्ये जाण्यासाठी अलाउड आहे. ठीक आहे. तर हा जो परिसर आहे हा पूर्णपणे 330 एकर मध्ये पसरलेला परिसर आहे. पण मेन जी बिल्डिंग आहे राष्ट्रपती भवनची ती 5 एकर मध्ये वसलेली. यामध्ये 340 खोल्या आहेत आतमध्ये. जर तुम्हालाही राष्ट्रपती भवनच्या व्हिजिटसाठी बुकिंग करायची असेल आणि कशी करायची हे समजून घ्यायचे असेल तर कॉमेंट करा. आम्ही यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवू. तर आमची व्हिजिट या ठिकाणी पूर्ण झाली आहे, पण आतमध्ये कोणत्याही प्रकारचा कॅमेरा, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस लाईक वॉच, ट्रायपॉड काहीच अलाउड नव्हतं. त्यामुळे आम्हाला काही शूटिंग करता आलं नाही. पण ठीक आहे, व्हिडिओच्या माध्यमातून बघण्यापेक्षा प्रत्यक्षात एकदा भेट देऊन आगळा वेगळा अनुभव घ्यायला काहीच हरकत नाहीये. तुम्ही बघू शकता ह्या मेन गेटच्या सेंटर मधून साऊथ दिल्ली आणि नॉर्थ दिल्लीला इक्वली डिवाइड करतं. जर असंच सेम जर तुम्ही जाताय तर ह्या पाठीमाग जयपूर स्तंभ आहे. हा जयपूर स्तंभाला पण ते इक्वली डिवाइड करतं. त्याच्या पुढे साऊथ ब्लॉक आणि नॉर्थ ब्लॉक आहे, त्याला पण ते इक्वली डिवाइड करत जातं. हे असं करत करत पुढे इंडिया गेट आणि नंतर पुराणा किल्ल्यापर्यंत नॉर्थ दिल्लीला आणि साऊथ दिल्लीला ह्या लाईननी इक्वली डिवाइड केलेलं आहे. या ठिकाणी आल्यावर तुम्हाला ते ग्रुप्समध्ये डिवाइड करतात आणि 15 ते 20 लोकांचा मिळून एक ग्रुप तयार करून तुमच्यासोबत एक गाईड देखील देतात. तर अशी होती आमची राष्ट्रपती भवनची व्हिजिट. तर या ठिकाणी अविनाशने व्हिजिटबद्दल फीडबॅक देखील दिला आहे. या ठिकाणी आम्हाला एक वेगळ्याच प्रकारचा इतिहास आणि पॉवर अनुभवायला भेटतो. ते म्हणतात ना, हिस्ट्री मीट्स विथ पॉवर, तसेच काहीतरी. तर असा होता आमचा दिल्ली दर्शनचा डे 2 आणि पार्ट 1. स्टे ट्यून फॉर पार्ट 2. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.